नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत पीएम किसान योजनेचा आणि या पीएम किसान योजनेचा अखेर हप्ता या बँकेमध्ये जमा होणार आहे. या अखेर जमा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. कोणत्या बँकेमध्ये नेमके हे पैसे जातात आणि शेतकरी बांधवांना फार अडचणी येतात की पैसे पडल्याच्या नंतर जेव्हा 19 हप्ता पडला, हा 19 हप्ता कोणत्या बँकेत गेला, शेतकरी जे आहेत या बँकेत जातो त्या बँकेत जातो, नेमकं कोणत्या बँकेत जायचे आणि पैसे उचलून आणायचे, अशा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले पैसे नेमके कोणत्या बँकेत जातात या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपण पाहतात योजना कॉर्नर YouTube चॅनल. आता जो सबस्क्राइब बटन दिसत आहे ते सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर मित्रांनो, 31 मे पर्यंत सर्वांना माहिती आहे की जे आपले काही पीएम किसान योजनेमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर आपण करू शकता. दुसरं म्हणजे महत्त्वाचा अपडेट असा आलेला आहे की 31 मे पर्यंत तुम्ही जर फार्मर आयडी काढलाच नसेल तर काढून घेऊ शकता. हे 2-3 कामे तुम्हाला योग्यरित्या तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे मित्रांनो, आपण जर पीएम किसान योजना आणि या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर 19वा हप्ता देण्यात आलेले आहेत. एकंदरीत 38,000चा अर्थसहाय्य देण्यात आलेला आहे. आता हे एवढे पैसे देण्यात आले पण कोणत्या बँकेत केले, तर मित्रांनो तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ती म्हणजे माय आधार या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर फक्त तुम्ही असे टाईप करून सर्च करू शकता. पहिली वेबसाईट दिसेल. पहिली वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल. त्यावर लॉग इन करून तुम्ही तुमचा आधार सीडिंग स्टेटस हे तुम्ही काढू शकता. कोणती आधार कार्डला बँक लिंक आहे ते पाहू शकता आणि आपल्या जे लाभ आहे या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि आधार कार्डला जी संलग्न बँक आहे त्याच्यामध्ये 100% तुमचा हप्ता मिळाला असेल. धन्यवाद.